दूध व्यवसाय दिसायला जेवढा सोपा आहे, पण जो तो प्रत्यक्षात करतो त्यालाच कळतं की यामध्ये किती कष्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शिंदे व्लॉगच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत दूध व्यवसायातील जे कष्ट असतात त्या विषयावरती. खूप लोकांना वाटतं की दूध व्यवसाय म्हणजे खूप सोपं आहे. गाई किंवा म्हैस ठेवायची, दूध काढायचं आणि विकायचं. पण प्रत्यक्षात हा व्यवसाय खूप मेहनतीचा आहे. दूध व्यवसाय करणाऱ्या माणसाचा दिवस खूप लवकर सुरू होतो. पहाटे लवकर उठावं लागतं, त्यावेळी सगळे झोपलेले असतात. पण तुम्हाला जनावरांकडे जावं लागतं. त्यांना चारा द्यायचा असतो, पाणी द्यायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर सगळं करायचं असतं. यानंतर येतं दूध काढण्याचं काम. दूध काढणं रोज 2 वेळा काढावं लागतं, सकाळी आणि संध्याकाळी. जनावरांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. त्यांना रोज स्वच्छ ठेवलं पाहिजे, गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे, कारण जर स्वच्छता नसेल तर जनावर आजारी पडतात आणि एकदा जनावर आजारी पडलं की सगळं अवघड होतं. डॉक्टरला बोलावं लागतं, औषधं द्यावी लागतात आणि त्या काळात दूधही कमी होतं. दूध व्यवसायात रोज शारीरिक काम करावं लागतं. चारा कापणं, पाणी भरून आणणं, गोठा साफ करणं हे सगळं रोजचं काम आहे. यात सुट्टी नसते, रविवार नसतो. तुम्ही थकलेले असाल तरी काम करावंच लागतं. आता पैशाबद्दल बोलूया. लोकांना वाटतं की यात खूप पैसा आहे, पण खर्चही खूप असतो. चारा, खाद्य, औषधं यावर खर्च होतो आणि दुधाचा भाव कायम एकसारखा नसतो. कधी कधी नफा कमी होतो, कधी नुकसानही होतं. यात मानसिक ताण खूप असतो. जनावर आजारी पडलं की चिंता, दूध कमी झाले की काळजी, पण तरीही काम थांबत नाही. दूध व्यवसायात सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? ते म्हणजे सातत्य. दररोज काम करणं, वेळ पाळणं आणि हार न मानणं. म्हणून जर तुम्ही दूध व्यवसाय करायचा विचार करत असाल तर आधी विचार करा, मी रोज मेहनत करायला तयार आहे का? जर उत्तर हो असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे. दूध व्यवसाय सोपा नाही, पण मेहनत केली तर नक्कीच चांगला होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.